आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 11। तर यामध्ये बघा सेशन 11 मध्ये आपल्याला पहिले तर सेशनचा परिचय पाहून घ्या, म्हणजे त्याचा परिचय तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये यायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे पहिलं। तर यामध्ये 11 नंबरच्या सेशन मध्ये आपल्याला 3 नॉलेज चेक दिलेले आहेत। तर आपल्याला तीनही नॉलेज चेक सोडवायचे आहेत। तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला पहिलं नॉलेज चेक लावायचं आहे। त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे पहिल्या नॉलेज चेक मध्ये। तर तो प्रश्न बघा, मेलिंग टॅबमध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंटमध्ये मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणत आहे। तर कोणता पर्याय आपण वापरला जातो, तर इन्सर्ट मर्ज फील्ड हा पर्याय वापरला जातो। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी गुगल ड्राईव्ह एआय इंटिग्रेशन या ऑप्शन्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेला आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहे। तर गुगल ड्राईव्ह मधील कोणते एआय पॉवर्ड फीचर डॉक्युमेंटमधील प्रमुख इन्साइट्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, स्मार्ट समरीज आणि कॉन्टेंट हायलाइट्स हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। गुगल ड्राईव्हचे एआय फाईल शोधण्यात कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे। तर कशा प्रकारे मदत करते, तर याचं उत्तर डॉक्युमेंट कॉन्टेंट आणि कॉन्टेंट ऑनलाईन अनालाइज करून हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ड्युओलिंगो या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल। यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर याच्यातून स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये सुद्धा दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, ड्युओलिंगोचे कोणते फीचर उच्चार सुधारण्यात मदत करते म्हणत आहे। तर कोणते फीचर मदत करते, तर एआय पॉवर स्पीच रिकग्निशन हे त्याचं उत्तर आहे। लर्निंग एक्सपिरियन्सला ड्युओलिंगो कशा प्रकारे पर्सनलाइज करते म्हणत आहे। तर कशा प्रकारे पर्सनलाइज करते, तर युजर मिस्टेक्स ऑनलाईन अनालाइज करून आणि लेसन्स ॲडजस्ट करून हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर तिन्ही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे। दिलेल्या वर्ड फाईलमध्ये इन्व्हॉल्वर डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्वर क्लिक करा आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस एंटर करा म्हटलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेलिंग टॅबवर जा म्हणत आहे। तर मेलिंग टॅबवर जा। त्यानंतर मेलिंग टॅबवर गेल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्वर क्लिक करा आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस एंटर करा म्हणत आहे। तर इन्व्हॉल्वर क्लिक करायचं आहे। इन्व्हॉल्वर या ॲड्रेसवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला डिलिव्हरी ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे। आता कोणताही तुम्ही रिटर्न ॲड्रेस यामध्ये टाईप करू शकता, कोणताही टाईप करू शकता आणि त्यानंतर ओके करायचं आहे। त्यानंतर या फाईलला इथून क्लोज करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन इथून लावायचा आहे। इन्व्हॉल्वर ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्व सिलेक्ट करा। त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करा। आता फेज डाऊन ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर ओकेवर क्लिक करा आणि नंतर प्रिंट करा म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे। तर यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जायचं आहे। इन्व्हॉल्व या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करा। इन्व्हॉल्ववर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन्समध्ये जायचं आहे। ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये प्रिंटिंग ऑप्शन्समध्ये जा आणि त्यानंतर इथे फेज डाऊनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं याला क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा याच्यातून।
डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, फिनिश मर्ज अँड ग्रुपवर क्लिक करा, सिलेक्ट प्रिंट डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि मर्ज टू प्रिंटर डायलॉग बॉक्समध्ये करंट रेकॉर्ड सिलेक्ट करा आणि पुढे जाण्यासाठी ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर आपल्याला डॉक्युमेंटवर क्लिक करा, त्यानंतर मेलिंग टॅबवर जा आणि त्यानंतर फिनिश मर्जवर इथे क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा याच्यातून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझट वापरण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, त्यानंतर स्टार्ट मेल मर्ज ऑप्शनवर क्लिक करा, नंतर स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझटवर क्लिक करा. डॉक्युमेंटच्या राईट साईडला एक बॉक्स दिसेल, दिलेला ऑप्शन एक्सप्लोर करा म्हटलेला आहे. तर यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जायचं आहे, त्यानंतर स्टार्ट मेल मर्जवर क्लिक करा, त्यानंतर स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व ऑप्शन यामध्ये आपल्याला शो झालेले आहेत. तर इथे यातून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा याच्यातून. लेबल तयार आणि प्रिंट करण्यासाठी लेबल कमांड वापरा म्हणतात. तर यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हलप ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर दिसणाऱ्या डायलॉग बॉक्समधून लेबल ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर एवढंच सांगितलेलं आहे आपल्याला. तर मेलिंग टॅबवर जा, इन्व्हलपवर क्लिक करायचं आहे, इन्व्हलपवर क्लिक करा आणि त्यानंतर लेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी येस बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तर या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण या ठिकाणी इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवल्यानंतर यामध्ये सिम्युलेशन्स क्वेश्चन्स दिलेले आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा याच्यातून. टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. आता तुमच्या MS वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटियर फॉर्म सर्च करा आणि ते तुमच्या MS वर्डमध्ये तयार करा म्हणत आहे. तर व्हॉलंटियर फॉर्म सर्च करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा सर्चच्या, त्यानंतर व्हॉलंटियर फॉर्म इथून क्लिक करायचं आहे, क्लिक बटनावर क्लिक करा याच्यावर आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. झालेलं आहे उत्तर पहिलं. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यामुळे व्हॉलंटियर फॉर्म या नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला ब्राउज बटनावर क्लिक करायचं आहे. कोणत्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे, डेस्कटॉपवर म्हणत आहे. तर याच्यातून आपल्याला डेस्कटॉप इथूनही घेतलं तरी चालेल. डेस्कटॉपवर क्लिक करा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे, या ठिकाणी कोणतंही नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रश्न सोडवणं झालेला आहे सिम्युलेशनचा. त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी येस बटनावर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी सेल्फ पाथ लर्निंग दिलेला आहे. तर सेल्फ पाथ लर्निंग यामधून आपल्याला सोडवण्यासाठी प्रोसीड बटनावर क्लिक करावं लागेल. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन कुठे मिळेल म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, इन द क्रिएट ग्रुप या ऑप्शनमध्ये मिळणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. MS वर्डच्या मेलिंग टॅबमधील इन्व्हलप कमांड वापरताना ते तुम्हाला काय करायची परवानगी देते म्हणत आहे. तर ते आपल्याला काय करायची परवानगी देते, क्रिएट पर्सनलाइज इन्व्हलप फॉर लेटर्स, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS वर्डमध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणत्या ऑप्शन खाली येते म्हणत आहे. तर कोणत्या ऑप्शनच्या खाली ते येणार आहे, तर याचं उत्तर फिनिश ग्रुप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर
पुढचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे. त्याचा उद्देश काय आहे, तर याचं उत्तर संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय आहे म्हणत आहे. तर प्रिव्ह्यू ग्रुपचे रिझल्ट आपल्याला कार्य काय आहे, तर याचं उत्तर हे तर प्रत्येक वापरकर्त्यासाठी तयार झालेलं पत्र पाहण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कोर डिटेल्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी आपला पूर्णपैकी पूर्ण एक स्कोर या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर त्याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, राहुलला संगणकावर कविता लिहायची आहे आणि ती रंगीत फॉन्टने सजवायची आहे. कोणते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरावे म्हणत आहे. तर कोणतं सॉफ्टवेअर वापरावं लागेल, तर वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर हे वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रिया तिच्या मासिक खर्चाचे बार ग्राफ तयार करू इच्छिते. ती कोणते सॉफ्टवेअर वापरेल म्हणत आहे. तर कोणतं सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे, तर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, सुनीलला 2 दुकानाच्या विक्री डेटाची तुलना करून अहवाल तयार करायचा आहे. कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त आहे म्हणत आहे. तर याचं कोणतं ऑप्शन्स आहे बघा, स्प्रेडशीट आणि वर्ड प्रोसेसर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर बघा ऋतूने पॉवरपॉईंटमध्ये वाढदिवसाचे आमंत्रण तयार केले. तर तिने कोणते सॉफ्टवेअर वापरले म्हणत आहे. तर प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर वापरलेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अर्जुन सिस्टीम आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये गोंधळतो. फरक ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवावे म्हणत आहे. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि हार्डवेअर चालवतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन 2 वर क्लिक करा. याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विशिष्ट वापरकर्ता कामासाठी असते म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक विद्यार्थी टायपिंग, दुसरा गणिती हिशोब करत आहे. कोणते सॉफ्टवेअर वापरले आहे म्हणत आहे. तर कोणते सॉफ्टवेअर वापरलेले आहे. तर याचं उत्तर बघा, टायपिंग वर्ड प्रोसेसर आणि हिशोब स्प्रेडशीट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक विद्यार्थी स्क्रीनवर प्रिंटरचे छोटे चित्र क्लिक करतो. यूआयचा कोणता भाग आहे म्हणत आहे. तर यूआयचा कोणता भाग तो असणार आहे. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर आयकॉन्स असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रवीला MS वर्डमध्ये वरच्या बाजूला लांब पट्टी दिसते, याला काय म्हणतात म्हणत आहे. तर वरच्या बाजूला लांब पट्टी दिसते याला रिबन म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कोणते इंटरफेस वापरकर्त्याला बटन व चित्राच्या माध्यमातून काम करून देते म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा ते. तर याचं उत्तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, त्याला आपण GUI म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका विद्यार्थ्याला 2 UI दिसतात, एका चिन्हे, दुसऱ्यात काळा स्क्रीन मजकूर. दुसरे कोणते म्हणत आहे. तर दुसरं कोणतं असणार आहे. तर दुसरं हे CLI हे असणार आहे. तर त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर आपण ते स्कोर्स चेक करायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 11 कम्प्लिटली सोडवायचा आहे.